नमस्कार मित्र हो, जय भीम. आपण आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण सध्या बहुजन समाज असंख्य प्रश्नांनी घेरला गेलेला आहे. आरक्षणाचे प्रश्न असतील, आर्थिक प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, भटक्या विमुक्तांचे प्रश्न आहेतच. या प्रश्नांपासून आपली सुटका झालेली नाही आणि या प्रश्नात आपण सर्वजण गुंतलेले असतानाच या बीजेपी वैदिकवादी सरकारने, संघवादी सरकारने जो एक मोठा सांस्कृतिक कट आखलेला आहे त्याची आपणा कोणालाही जाणीव अजून तरी झालेली नाही. गेल्या सोमवारीच केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी एक घोषणा केली. एका 16 सदस्यीय समितीची स्थापना केली आणि त्या समितीने भारतातील गेल्या 12,000 वर्षांचा, बरोबर 12,000, त्याच्यापेक्षा जास्त नाही की कमी नाही, सांस्कृतिक इतिहास पुन्हा लिहून काढायचा. कोणता इतिहास लिहून काढायचा? लक्षात घ्या, वैदिक आर्य कोठले, वैदिक आर्य कोठले, ऋग्वेदाचा काळ नेमका कोणता, वैदिक आर्य आणि एतद्देशीय यांचा नेमका संबंध काय, इथली धर्म संस्कृती नेमकी कोणी निर्माण केली, हे मुख्य हेतू. आता या समितीत कोण कोण आहे हे आधी आपण पाहूयात. के.एन. दीक्षित हे एक पुरातत्वाची एक संस्था चालवतात. मी कंपनी म्हणणार होतो, ती असते कंपनीच, पण त्याला संस्था म्हणूयात आपण. हे अध्यक्ष असणार आहेत. R.S. बिष्ट हे पुरातत्वविद, हे एक सदस्य आहेत. हे 2 सदस्य फक्त पुरातत्वाशी थोडाफार संबंध असणारे आहेत. बाकीचे सदस्य कोण आहेत? विवेकानंद फाउंडेशनचे लोक, संस्कृत विद्यापीठांचे प्रमुख, आणि गंमत म्हणजे जागतिक ब्राह्मण संघटनेचे म्हणजे वर्ल्ड ब्राह्मण फेडरेशनचे अध्यक्ष याचे सदस्य आहेत. हे सदस्य मिळून या सदस्यांचा मी अभ्यास केला. यांनी पूर्वी कोठे कोठे काय 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 म्हणून ठेवलं होतं, तर लक्षात आलं की ही समिती तशी नवीन नाही. ही समिती 2016 साली स्थापन झाली होती, परंतु त्यांनी हे नवीन शैक्षणिक धोरण स्थापन होईपर्यंत, घोषित होईपर्यंत काहीही काम केलं नाही. पण 2016 सालचे मुख्य उद्देश काय होता? रामायण महाभारताचा काळ, सिंधू संस्कृती कोणी स्थापन केली, हे होतं. हे सगळेच्या सगळे सदस्य ब्राह्मण आहेत, नंबर 1. नंबर 2, सगळेच्या सगळे सदस्य उत्तर भारतातले आहेत. नंबर 3, यात फक्त संस्कृत भाषेचे तज्ञ आहेत. यात एकही प्राकृत भाषेचा तज्ञ नाही, एकही द्रविड संस्कृतीचा अभ्यासक नाही, एकही बहुजन नाही, एकही आदिवासी नाही. म्हणजे लक्षात घ्या, यांना साध्य काय करायचं आहे यांची मागची जर वक्तव्य आपण पाहिली तर लक्षात येईल. वैदिक आर्य कुठले हा RSS समोरचा, संघासमोरचा पहिल्यापासूनचा प्रश्न होता. आर्य आक्रमण सिद्धांत ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्ही भारतातले पहिले आक्रमक या रुबाबामध्ये हे वैदिक लोक होते. पण नंतर ज्यावेळेस त्याच्या विरोधात मूलनिवासी आणि द्रविड ओरिजिनची चळवळ सुरू झाली,
याच देशात, आपल्याच देशात परकट ठरण्याची भीती निर्माण झाल्यानंतर यांनी यांची भाषा बदलायला सुरुवात केली आणि आर्य बाहेरून नाही आले, आर्य इथलेच हे सांगायला सुरुवात केली. जगातले सर्व तज्ञ वेदांची रचना किंवा वैदिक आर्य हे प्राचीन इराण मधले होते, स्टेपे मुळाचे होते हे सांगत असताना सुद्धा यांनी आर्य हे इथलेच होते, हरियाणातले होते आणि तेच भारतातनं बाहेर पडून इराणमध्ये गेले, इराण मार्गे युरोपमध्ये गेले आणि आर्य भाषांचा आणि आर्य संस्कृतीचा प्रचार प्रसार केला असं सांगायला लागले. एवढंच काय, घग्गर नावाच्या नदीला सरस्वती नदी ठरवायचा प्रयत्न सुरू झाला. गंमत लक्षात घ्या, हे सरकार जे आलेलं आहे बीजेपीचं, हे काय तुमच्या आर्थिक हितासाठी, नोकऱ्या देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी, भटका विमुक्तांचं भलं करण्यासाठी आलेलं नाहीये. ती संघाचं जे मूळ स्वप्न होतं की एक सांस्कृतिक दादागिरी किंवा सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करायचा, हा एकमेव हेतू घेऊन संघाने गेली 25 सालापासून, 1925 पासून, स्थापनेपासून प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत. त्याची फलश्रुती आता हे सरकार सत्तेत आल्यानंतर झालेली आहे, हे लक्षात घ्या. पहिली गोष्ट या सरकारने काय केली, घग्गर नदीला सरस्वती, आधी खाजगीमध्ये लोक हे वैदिक अभ्यासक म्हणायचे, तलागिरी असेल, कल्याण रमण असेल, अग्रवाल असेल, हे म्हणायचे. पण शासकीय पातळीवर अधिकृतरित्या तिला सरस्वती हे नाव कधीही नव्हतं. पण हे सरकार स्थापन झालं आणि पुरातत्व खात्याच्या ASI आर्किओलॉजिकल इंडिया यांनी त्यांच्या अहवालामध्ये जे आधी इंडस सिव्हिलायझेशन जे नाव होतं ते इंडस सरस्वती सिव्हिलायझेशन असं त्याचं नामकरण केलं. हे भारतीयांची, इतर देशीयांची संस्कृती हडपण्याचा प्रयत्न होता, प्रकार होता. परंतु 16 साली झालेली गोष्ट आजही आमच्या लक्षात आलेली नाही, ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. आपण गेले 5000 वर्ष यांनी छळलं म्हणून नेहमी रडत असतो. आता आम्हीच दुर्लक्ष करत असल्यामुळे आमचा जो छळ होणार आहे, जे आमचं संस्कृतीचं अपहरण होणार आहे, जी संस्कृती आमची लुबाडली जाणार आहे, त्यासाठी आम्हाला पुढची 1000 वर्ष रडावं लागेल, हे आमच्या लक्षात आलं नाही. डॉक्टर वसंत शिंदे आहेत बहुजन, पण वैदिक आलेले आहेत, संघाचे आहेत, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू आहेत. त्यांनी राखी गडीचं जेव्हा उत्खनन झालं, चालू होतं, तिथल्या सांगाड्यापासून जी जनुकं मिळाली, त्या जनुकांचा जो अहवाल सेल आणि सायन्स या मॅगझिन्समध्ये, जागतिक प्रतिष्ठेच्या मॅगझिन्समध्ये प्रकाशित झाला, त्यावेळेस ते अहवाल सेलमधले आणि सायन्समधले वेगळेच. शिंदेंनी काय सांगायला सुरुवात केली वृत्तपत्रांमध्ये की सिंधू संस्कृती इतर देशांची, सिंधू संस्कृतीची भाषा वैदिक किंवा संस्कृत, यज्ञधर्म तिथले लोक पाळायचे, म्हणजे आर्य भारतातलेच आणि त्यांनीच सिंधू संस्कृती निर्माण केली, हे सांगायचा प्रयत्न वसंत शिंदेसारख्या पुरातत्व खात्याचा, म्हणजे पुरातत्व विभागाचा, पुरातत्व शास्त्राचा एक अभ्यासक, धादांत खोटं दिशाभूल करणारं वृत्तपत्रात सांगत राहिला. आम्ही ते मूळ प्रबंध काय सेलमध्ये आणि सायन्समध्ये आलेले ते पाण्याच्या भानगडीत पडलो नाही. परिणामी सर्वसामान्यांच्या मनामध्ये हेच ठसलं की सिंधू संस्कृतीची भाषा संस्कृतच होती, वैदिक लोकांनीच ती संस्कृती निर्माण केली आणि येथे वैदिक आश्रयी त्यांनी गुलाम केलेली ही बहुजनांची संस्कृती आहे. म्हणजे दुय्यम स्थान दिलं जातंय हे आपल्या लक्षात आलं नाही. एक लक्षात घ्या, हे समिती जी नेमली आहे, प्रल्हाद पटेलांनी घोषित केलंय
की हा गेल्या 12,000 वर्षांचा आम्ही जो इतिहास लिहिणार आहोत सांस्कृतिक, तो अभ्यासक्रमामध्ये आणला जाणार आहे. लक्षात घ्या, ही अत्यंत गंभीर आणि धोक्याची सूचना आहे. जर जागे झालो नाही तर आपलं मरण, सांस्कृतिक मरण अटळ आहे. काय सांगितलं प्रल्हाद पटेलांनी? की हा 12,000 वर्षाचा सांस्कृतिक इतिहास आम्ही अभ्यासक्रमात आणणार आहोत. आणि गंमत लक्षात घ्या, नवीन शैक्षणिक धोरण घोषित होऊन महिना पण उलटला नाही आणि नंतर ही समिती जी आधी स्थापित 16 साली स्थापित झालेली आहे, तिची पुनर्घोषणा लगोलग करण्याची यांना गरज का भासली? याचा अर्थ सरळ आहे की नवीन शैक्षणिक धोरण मुळात आपला सांस्कृतिक इतिहास बदलण्यासाठी आणि तो आपल्या भावी पिढ्यांना शिकवण्यासाठी निर्माण झालेला आहे. हे आपण सर्वांनी गंभीरपणे, अत्यंत गंभीरपणे लक्षात घ्यायला पाहिजे. 12,000 वर्ष का? ऋग्वेदाचा काळ सर्व जागतिक विद्वानांनी इसवी सन पूर्व 1500 हा मानलेला आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु सिंधू संस्कृतीवर जर मालकी सांगायची असेल, लक्षात घ्या, सिंधू संस्कृतीवर जर मालकी सांगायची असेल तर इसवी सन पूर्व 1500 आणि सिंधू संस्कृतीचा काळ जातो इसवी सन 3300 इतका मागे जातो. मग वैदिकांनी सिंधू संस्कृती निर्माण केली असं कसं म्हणता येईल? मग त्यासाठी चाल अशी आहे की वेदांचा काळच मुळात फार मागे न्यायचा, जेवढा मागे नेता तेवढाच. मग रामजन्माचा जो काळ आहे तोही खूप मागे न्यायचा, महाभारताचा काळही खूप मागे न्यायचा. आणि या वेदांमध्ये घ्या, रामायण महाभारतामध्ये घ्या, मुळात कालनिदर्शक असं काहीच नसल्यामुळे तुम्ही त्यांचा काळ कल्पनेने, अगदी सूर्य ज्यावेळेस जन्माला आला किंवा सूर्य जन्माला आला नव्हता तेव्हा वेद दिले गेले, रामायण झालं, महाभारत घडलं असं बिनधास्त म्हणू शकता. अशी गफलत त्याच्यामध्ये आहे. परंतु हे लोक एक विसरले, हे लोक एक गोष्ट विसरले आहेत. अवेस्ता आणि ऋग्वेदामधलं अभूतपूर्व साम्य आहे, भाषेमध्ये साम्य आहे, त्याचं काय करायचं? दुसरी गोष्ट, संस्कृत भाषा ही इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या आधी त्याचा एकही पुरावा मिळत नाही. मग संस्कृत भाषा प्राचीन आहे, मूळ आहे, हे ठरवायचं कसं? आणि तिसरी गोष्ट अशी आहे की भारतीय संस्कृती जी आहे, जी खरी भारतीय संस्कृती आहे, ही प्राकृतांमधून निर्माण झालेली आहे. त्या प्राकृतांचं काय करायचं? अजिबात नाही. प्राकृत भाषेचा एकही तज्ज्ञ या समितीमध्ये नेमला गेलेला नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पाली भाषेचा सुद्धा एकही त्यात घेतला गेला नाही. कारण श्रमण संस्कृतीतनं जैन धर्म निर्माण झाला, बौद्ध धर्म निर्माण झाला. त्या श्रमण संस्कृतीचं, जैन आणि बौद्ध धर्माचं यांना काही घेणं नाही. हे धर्म वैदिक संस्कृतीतच निर्माण झाले, हे उपसंस्कृती आहे असं त्यांना दाखवायचं आहे. तिसरी गोष्ट, शिवसंस्कृती, जी सिंधू संस्कृतीमध्ये ज्याचे मुबलक पुरावे मिळालेले आहेत, देशभर मिळालेले आहेत, महाराष्ट्रात दायमाबादला सुद्धा मिळालेले आहेत उत्खननांमध्ये, त्या संस्कृतीला सुद्धा पूर्णपणे नेस्तनाबूत करायचं, विस्मरणात ढकलायचं आणि तिला सुद्धा वैदिकाश्रयी ठरवायचं, हा याच्या मागे मोठा कट आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, सांस्कृतिक मृत्यू हा प्रत्यक्ष देहाने झालेला ऐहिक मृत्यू परवडला. सांस्कृतिक मृत्यू हा अत्यंत घातक, डेंजरस असतो. संस्कृतीचं अपहरण हा सर्वात मोठा धोका असतो. आणि मुळात ज्या वैदिकांनी जे मुळात बाहेरून आले, जनुके शास्त्राने सुद्धा आता ते सिद्ध केलेलं आहे. उत्तर भारतातल्या लोकांमध्ये सर्वात जास्त स्टेपे मुळाची जनुक आहेत, हे जनुकीय शास्त्राने सिद्ध केलेलं आहे. असं असतानाही हे वैदिक लोक इथलेच समजायचा प्रयत्न करतात. बरं, दुसरं समजत नाही, उपरे आहात, ठीक आहे, कारण या भारतामध्ये असंख्य टोळ्या हजारो वर्षांपासून सुपीक प्रदेश म्हणून येत राहिलेले आहेत, पण त्या इथे मिसळून गेल्या. पण या वैदिक टोळ्या कधी मिसळल्या नाहीत, कारण त्यांचा धर्म वेगळा, वैदिक धर्म, त्यांचे आचार वेगळे, संस्कृती वेगळी. पण ते येथे आले शरणार्थी म्हणून, एक याचक म्हणून,
आणि आज इथल्या संस्कृतीवर मालकी सांगण्यासाठी त्यांनी त्यांच्या आर्थिक शक्तीचा वापर केलेला आहे, त्यांच्या संघटित शक्तीचा वापर केलेला आहे आणि त्यातनं आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आम्ही जर 100 पुस्तकं संस्कृतीबद्दलची घेतली त्यातली 99 पुस्तकं संघवादी वैदिकवादीच असतात. मग तो मायकल डॅनिनो का असे ना, तो आता हिंदू झालेला आहे. लक्ष, हिंदू म्हणजे वैदिक झालेला आहे. वामाचार्य हे त्याचं नाव आहे. आता भारतामध्ये त्याने तथाकथित वैदिक धर्म स्वीकारल्यानंतर आता प्रश्न असा पडतो, आम्ही बहुजन, मी त्यांना हिंदू, बौद्ध, जैन, शीख समजतो. यांचा धर्म वेगळाच आहे, हे तो उघडच आहे, तो वैदिक धर्म आहे. ह्या वैदिक धर्माने सर्वांनाच गिळून टाकायचा चंग बांधलेला आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सारख्या विद्वानाने 70-80च्या दरम्यान जे पुस्तक लिहिलं होतं त्यात चक्क लिहिलं की बौद्ध आणि जैन धर्म हे वेदांमधून निर्माण झालेले आहेत. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे आमचं सर्व काही वेदांपासून, म्हणजे या उपऱ्या लोकांपासून आलेलं आहे. आमच्या लोकांना काही अक्कल नव्हती. मग सिंधू संस्कृती इथल्या लोकांची एवढी आवाढव्य निर्मिती कशी, ते त्यांना सहन होत नाही. म्हणून वेदाचा काळ मागं नेला. घग्गर नदी ही सरस्वती नदी ठरवली की मग सिंधू संस्कृतीवर मालकी सांगता येते, ती आमचीच आहे असं सांगता येतं. आणि आम्ही जसे दुय्यम होतो, न्यूनगंडाने पछाडलेलो होतो, तसेच पछाडले गेलेले राहू हा यामागचा फार मोठा कट आहे. हे आमच्या लक्षात येत नाही. पण एक लक्षात ठेवा, गेले 1000-2000 वर्ष यांनी जो काही उन्माद माजवला किंवा वर्चस्ववाद माजवला, आम्ही किमान दोष देऊ शकत होतो ते व्यवस्थेला. आज आम्ही 21व्या शतकात आहोत. आम्ही लिहितो, वाचतो, अभ्यास करतो आणि आजही जर आम्हाला या आक्रमणाचा अर्थ जर समजणार नसेल, आजही जर आम्हाला या आक्रमणाचा अर्थ समजणार नसेल तर आमच्यासारखे महामूर्ख अडाणी आम्हीच आहोत. आम्ही मग गुलामीसाठीच लायक आहोत असं आम्हाला समजून चालावं लागेल. कारण आज लक्षात घ्या, आज 8 दिवस झाले. 8 दिवसापूर्वी प्रल्हाद पटेलांनी संसदेमध्ये घोषित केल्यानंतर सुद्धा एकाही बहुजनाने आवाज उठवलेला नाही. लक्षात घ्या, तर माहीत सुद्धा नाही की असं काही फार मोठं सांस्कृतिक संकट आपल्यावर येऊ घातले, कोसळते आणि ते आता अभ्यासक्रमात येणार आहे. आणि आमच्या ज्या भावी पिढ्या आहेत ते वैदिकाश्रयी इतिहास, वैदिक केंद्रित इतिहासच शिकणार आहेत. त्या इतिहासामध्ये आमचं काही स्थान नसणार. ना समन संस्कृतीचं असणार, ना द्रविड संस्कृतीचं असणार, ना आदिवासी संस्कृतीचं असणार, ना स्थानिक ज्या म्हणजे कोकणची आहे, विदर्भाची आहे, मराठवाड्याची आहे, खानदेशची आहे, झारखंडची आहे, म्हणजे ज्या प्रादेशिक संस्कृती आहेत त्यांना सुद्धा स्थान नसणार. आणि एकच सांगितलं जाणार, इथली संस्कृती काय वैदिकांनी निर्माण केली होती, पण इथे लोक अडाणी होते, त्यांना ते समजलं नाही, मग त्यांनी ती भ्रष्ट केली, असंस्कृत केली. असंच ऐकावं लागणार. आमच्या देवता क्षुद्र देवता ठरवलं होतं विकाराजवळींनी किंवा रामदासाने सुद्धा. संत रामदास जो होता, समर्थ रामदास म्हणतात त्याला, त्याने इथले मर्याई, जोखाई, खंडोबा, विठोबा या सगळ्यांना क्षुद्र देवता म्हटलं होतं. आमच्या देवतांना क्षुद्र देवता म्हणण्यापर्यंत त्यांची मजल जाते आणि आम्ही साधा निषेधाचा सूर सुद्धा काढत नाही. यासारखं दुर्दैव कोणतं. दक्षिणेतले कुमारस्वामी आहेत, मंत्री होते माजी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री. फक्त एका माणसाने ते आवाज उठवला, पण त्याने आवाज का उठवला की समितीमध्ये द्रविड का नाही एवढ्या पुरता आवाज उठवला. पण या समितीची मुळात गरजच काय? सांस्कृतिक इतिहास लिहिणं हे सरकारचं काम असतं काय? नाही मित्रांनो, हे सरकारचं काम नाही. हे सरकारचं काम असू शकत नाही. पण हे सरकारच मुळात वैदिक संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, संस्कृत भाषा ही मूळची कशी आहे, त्यापासून या प्राकृत भाषा आणि आजच्या भाषा कशा बनल्या हे सांगण्यासाठीच
हे ठसवण्यासाठीच हा सगळा उपद्व्याप होतो आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला खरं म्हणजे न्यायालयामध्ये सुद्धा जावं लागेल, रस्त्यावर येऊन विरोध करावा लागेल. कारण सांस्कृतिक गुलामी ही सर्वात वाईट गुलामी आहे. कारण राजकीय गुलामी तुम्ही सत्ता आज ना उद्या उलटू शकता, आर्थिक गुलामी असेल तर आर्थिक स्थिती आज ना उद्या बदलू शकते, पण सांस्कृतिक गुलामी सहजासहजी आपल्या मनावरनं जात नाही. आजही आमच्या मनावर वैदिक संस्कृतीचा प्रभाव आहे. अजूनही हे बहुजन संस्कृतच कशी भाषा श्रेष्ठ आहे याच समजामध्ये आहेत आणि तीच भाषा मूळची आहे या समजामध्ये आहे. या समजाता बाहेर लागेल. सिंधू संस्कृती ही आमची, इतर देशांची, आमच्या पूर्वजांची कमाई आहे, त्यांचं योगदान आहे. आणि आजही जी संस्कृती आम्ही जपतो आमच्या घरामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या आचरणामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, ती आमची संस्कृती आहे. त्या वैदिक संस्कृतीशी त्याचा काडीत संबंध नाही. वैदिक धर्मापासून सर्वांनी दूर राहणं हे त्यांच्या अत्यंत हिताचं आहे. कारण हे स्लो पॉयझनिंग आहे. हे असं मारत नाही, ते तसं मारतं, आणि तेही नाही झालं तर मग खरोखरच मारतं. हे आम्ही गांधींपासून ते दाभोळकरांपर्यंत पाहिलेलंच आहे. तर एकच विनंती करेल सर्वांना, सावध व्हा, हे धोरण पहा. मी त्याच्यावर खरं सांगायचं म्हणजे आजतागायतपर्यंत या विषयावर लेख लिहिणारा मीच एक अख्ख्या भारतात आहे. हे मला दुर्दैव आहे, हे काही मला अभिमानाची गोष्ट नाही आहे. खरं म्हणजे असे हजारो लेख यायला पाहिजेत, रस्त्यावर आवाज उठले पाहिजेत, न्यायालयांमध्ये धावा घेतल्या गेल्या पाहिजेत. कारण हा प्रश्न फक्त आमचा नाही, हा आमच्या भावी पिढ्यांचा आहे, आमच्या संस्कृतीचा आहे, आमच्या आत्माभिमानाचा आहे, आमच्या अस्मितेचा आहे. तो आम्हाला जिवंत ठेवावा लागेल, जागृत ठेवावा लागेल. आणि तो जर आम्ही नाही करू शकलो तर आमच्यासारखी दुर्दैवी, कमनशिबी आम्हीच असो. मागे आम्हाला दोष देतात आता कोणाला तरी, आज आम्हाला कोणालाही दोष देता येणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एवढं बोलतो. आपण गंभीरपणे यावर विचार कराल, चर्चा कराल आणि या विषयाकडे अत्यंत डोळसपणे पाहाल याची आशा आहे. नव्हे तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद मित्र.